पहिलाच बॉल भन्नाट वेगाने मैदानाच्या आतमध्ये हाताळला गेलाय. पहा जबरदस्त बॅटिंग करण्यासाठी सुसज्ज आहेत सचिन आणि राहुल. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये त्यांना विरोध करेल तो सागर. पहिला बॉल भन्नाट वेगाने हाताळला गेलाय. 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल हॅट्रिक साठी प्रवीण वाडकर यांच्या माध्यमातून. टीम भैरवनाथ स्पोर्ट्स खऱ्या अर्थाने बोरगाव अ या संघाकडे नजरा वळवल्या गेल्यात. सागर जो मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक 30 सर्कल मधलं प्रोटेक्शन पाहिलं. पॉइंटला एक क्षेत्ररक्षक, एक कव्हर्सला, एक एक्स्ट्रा कव्हरला, एक मिडॉन, एक मिड विकेट, एक शॉर्ट स्क्वेअर लेग. ऑन साइडला खेळ आहे. क्षेत्ररक्षक आहे दूरवरून येतील काव कॉर्नर मधून झडप मार दिली. इथं बॉम्बलिंग झालंय. मैदानाच्या आतमध्ये एक धाव घेत असताना दुसरी कंप्लीट होईल आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्यात आणि पाहता पाहता तिसरी धावही कंप्लीट केली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट बोथ बॅटर्स. संयम तालीम मैदानाच्या आतमध्ये महत्वाची आहे. मगाशी आपण इनिंग ब्रेक मध्ये पाहिलं संघाच्या संघनायकाने अतिशय सुंदर वाक्य त्या ठिकाणी उद्गारलंय. यावेळी पहा ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत शॉट मध्ये. एक धाव. धावफलकाकडे नजरा वळवल्या. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 4. चार धावा धावफलकावरती लगावण्यामध्ये यश मिळालंय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सागर महत्वाचा खेळाडू आहे. समोर असणारा फलंदाज सचिन. इनसाइड आउट ओव्हर दी एक्स्ट्रा कव्हर्स. क्षेत्ररक्षक आहेत डीप मधून येतील झडप मारतील. थोडंसं बॉम्बलिंग व्हायला मिळालं. 1 2 3 नंतर मात्र प्रहार. चेंडू जाईल क्षेत्ररक्षकापर्यंत. धावा अंकित केल्या त्या 3. वा भाई वा. वैगावचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. कधी कधी मैदानाच्या आतमध्ये असं म्हटलं जातं ना की विरासत से तय नहीं होते किस्मत के फैसले. अरे तो उडान बताएगी की आसमान किसका है. बऱ्याच कालखंडानंतर संघनायक यांनी सांगितलं की आम्ही फायनल पर्यंत पोहोचलोय. मात्र फायनल पर्यंत पोहोचणं म्हणजे हे अंतिम यश नाहीये. पिचिंग डाऊन द लेग. सागर यांचा बॉल. वाईटचा कॉल आलाय. चला इथपर्यंत या. व्यासपीठावरती या. आपली ओळख पटवा आणि मोबाईल घेऊन जा. निवेदन आहे. चला सागर आपल्या ट्रॅकवरून निघाल्यात ओव्हर द विकेटने. ओ यावेळी फटका बसला. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. चूक झाली आहे. चुकीला माफी नाहीये. एक्साइटमेंट मध्ये बोरगाव संघ चुका करतोय. मैदानाच्या आतमध्ये फायनल खेळण्याचा अनुभव देखील असणं गरजेचं आहे. आतापर्यंत या टीमने जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं. जबरदस्त गोलंदाजी केली. फलंदाजी चांगली केली आहे. मात्र फायनलचा प्रेशर. साऊथ आफ्रिका सारखी टीम अंडर प्रेशर खूप वेळा हरली आहे आणि तो दडपण पाहायला मिळतं की काय. यावेळी उडवलाय मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त प्रहार. या पट्ट्याने जरूर सांगितलं अरे आयुष्याला मगरी सारखं जगायचं. ज्यावेळी हालचाल करायची ना त्याच वेळी हो झडप मारायची. झडप मारली आहे. चेंडू सीमा पार. षटकार आलाय. 6. धाव संख्या 15. टीव्ही स्क्रीन वरती आपल्याला फलंदाज पाहायला मिळाल्यात. एका बाजूला राहुल आहे तर दुसऱ्या बाजूला फलंदाज सचिन आहे. ही जोडी दमदार आहे, रुबाबदार आहे, बहरदार आहे, शानदार आहे. सचिन चला ओळख पटवून द्या. चला धन्यवाद. तो मोबाईल आलाय आणि त्यांच्यापर्यंत तो मोबाईल पोहोचवला गेलाय. सलगचे 3 षटकार रामचंद्र धनावडे. 501 रुपये पहिला दर आलाय. हॅट्रिक साठी 1001 रुपये. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती संदीप वाडकर. याही वेळी मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त प्रहार. चेंडू सरळ सीमा पार आला ना तो षटकार आहे. जबरदस्त षटकार राहुलच्याही बॅट मधून आलाय. 21 धावा धावफलकावरती आहेत. फायनलचा महामुकाबला. चर्चा होतीये. चर्चा केली जाते. 21 धावा 21 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. संदीप वाडकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. यावेळी फटका बसला. मिस टाइम आहे. एक्स्ट्रा कव्हरला प्रोडक्शन आहे. कॅरी केला जाईल. इथे चूक झाली आहे. चुकीला माफी नाहीये.
ओव्हर थ्रो मिळेल का? रनआउटची संधी. ओ इथे रनआउट. सागर कॉलिंग चुकलंय. क्षेत्ररक्षणावरती दबाव, प्रेशर. म्हणूनच म्हटलं होतं ना रे, प्यादे सारे एकच पटावर, प्यादे सारे एकच पटावर, राजाचं नाव ओठावर घ्यावं लागेल. राजाचं नाव ओठावरती घ्यावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये बोरगाव विपक्ष वैगाव यांच्यामध्ये लागलेला हा पहिला ब्रेक थ्रू. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे, सरळ बहरली आहे 23 या आकड्यावरती. पहा, असं म्हटलं होतं ना, लोहा जितना तपता है उतना ही ताकत भरता है. चर्चा होईल. लोहा जितना तपता है उतना ही ताकत भरता है, सोने को जितनी धार लगे वो उतना ही चमकता है. अरे हीरे पर जितनी धार लगेगी वो उतना ही चमकेगा. मैदाना के अंदर सूरज जैसा बनना है तो सूरज जैसा जलना होगा. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? म्हणूनच म्हटलं आता ना, घोड चुकांना देऊ अनुभव ऐसे नाव. अरे घोड चुकांना देऊ अनुभव ऐसे नाव. नवीन पहाट, नवीन समुद्र, भरकटून देऊ नको तुझं नाव. नावासाठी लढायचंय, नावासाठी भिडायचंय. मैदानाच्या आतमध्ये जद्दोजहद या नावासाठी आहे. ओ यावेळी पहा, जबरदस्त प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटची टॉप एज. बॉल मात्र डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्या 26. प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिला ना तर इथपासून पुढेपर्यंत 16च्या रणगतीने 47 बनू शकतो. संदीप वाडकर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती एक विकेट जळून मिळाला आहे, तो रनआउटच्या स्वरूपामध्ये. मात्र इथून पुढे हो यावेळी पहा, खोलवरचा बॉल बीट केले, डॉट बॉल. गणेश वाडकर यांकडून प्रत्येक षटकारासाठी 501 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चला आता मुबलक सवलत आहे. आणि पहा, 7-6 तुम्ही अजूनही मारू शकता. कॅल्क्युलेशन 500च्या हिशोबाने करा. ही माइंडसेट खऱ्या अर्थाने तुम्हाला ठेवावं लागेल. गोलंदाज निघालाय संदीप वाडकर. अटॅक करावा लागेल वैगावच्या टीमला. 26 तर बनवल्यात. ओ यावेळी उडवलाय. त्याने सांगितलं रे, परवाना कर, ये तमाशा ते होते रहेंगे, बस तेरा किरदार बेदाग रहे. हा किरदार बेदाग दाखवत असताना ठोकलाय ना तो षटकार, सिक्सर. जबरदस्त प्रहार. मैदानाच्या आतमध्ये हाय व्होल्टेज मुकाबला. धावसंख्या पाहता पाहता 16च्या सरीने 32 या आकड्यावरती. 32 ऑन द बोर्ड. 32 धावा धावफलकावरती. गणेश बेलेकर आणि गणेश वाडकर यांच्या माध्यमातून 501 रुपये प्रत्येक षटकारासाठी, म्हणजे 500 आणि 500 हजार रुपये जमा झालेत. नावं लिहून घ्या. चला, गणेश दादा आणि सन्माननीय श्री जयेश दादा यांच्या माध्यमातून या षटकाराला कमीत कमी 1000 रुपये आलेले आहेत, याची नोंद घ्या. टीम पहा, फर्निचर डिस्ट्रॉयर मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त गोलंदाजी. असं म्हटलं आता ना, आंखों की रोशनी जब लौटती है तो किमया दिखती है. आणि आता मैदानाच्या आतमध्ये ही किमया लाजवाब गोलंदाजी. हॅट्रिक साठी 1001 रुपयाचं कॅश प्राइज. सुरेश मोरे आणि प्रवीण वाडकर यांच्याकडून आहे आणि आमचे सन्माननीय किरण जाधव साहेबांकडून 3 चेंडू 3 षटकारासाठी 300 रुपयाचा कॅश प्राइज आहे, याची देखील नोंद घ्या. महत्वाची मॅच आहे. 32 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अंतिमचं षटक टाकण्यासाठी आलेले प्रवीण महत्वाची भूमिका निभावतील. हो यॉर्कर लेन, ब्लॉक होल मध्ये टाकलेला बॉल, पिचिंग केलं, यॉर्कर खोदून काढला. बॅटची एज, बिहाइंड द विकेट, डिक्लेअर झोन मध्ये धावसंख्या. ओ मैदानाच्या आतमध्ये नो बॉल, थ्रो बॉल मैदानाच्या आतमध्ये. खेळाडूला फायनलच्या महामुकाबल्यामध्ये दंडात्मक कारवाई केली गेली आहे. पहा, असं म्हटलं आता ना, आईना क्या दिखाएगा. चला, इथे रिव्ह्यू नाहीये. 34 धावा धावफलकावरती. पहा, असं म्हटलं आता ना की आईना क्या दिखाएगा तुम्हारी शख्सियत की. यस, 3 धावा पेनल्टीच्या, 9 ची 1 अशा एकंदरीत 4, बिहाइंड विकेट गेलेल्या 1 अशा एकंदरीत 5, म्हणजे धावसंख्या 37 या आकड्यावरती गेल्या. पहा, मी मगाशी म्हटलं होतं ना, आईना क्या दिखाएगा तुम्हारी शख्सियत की कहाणी. पंच आमचे आरशासारखे उभे आहेत. तुम्हाला दूध का दूध, पाणी का पाणी करतात. फ्री हिटचा बॉल, त्याच्यावरती प्रहार अलॉंग द कार्पेट. मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतील, कॅरी करतील. धावसंख्येला रोखलंय.
धावसंख्या 38. फायनलचा महामुकाबला वैगाव या टीम कडे नजरा वळवल्या गेल्यात. महत्वाची टीम आहे. राहुल आणि ईश्वर ही जोडी. राहुल आक्रमक राहिलेत, आता ते स्ट्राईकला आलेत. हो, यावेळी फटका बसलाय. मिस्टाईम आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येईल का नाही. नो मॅच लँड मध्ये काय घडलंय. चेंडू चाललाय वन बाउंस, सीमा रेषा पार. मिळतील धावा 4. चौकार 42. दोन क्षेत्ररक्षकांच्या दरम्यानची भेदलेली दरी. सुईमधून धागा विणावा तसा हा बॉल विणला. चेंडू पाठवला सीमा पार. मिळाल्या धावा 4. धावसंख्या 42. दमदार, रुबाबदार, बहारदार खेळ रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. काटेकी टक्कर, बिनधास्त, बेधडक, बेधुंद खेळणारा हा प्रहार. श्रेयस यावेळी बॅटची टॉप एज बिहाइंड द विकेट. आतली कडा न घेता वरची कडा घेतली आणि बॉल टॉप एज लागून बिहाइंड द विकेट गेला डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्या 39. 2.3 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. पहा इथे प्रत्येक षटकारासाठी कॅश प्राइज आहे. हॅट्रिकची ही संधी आहे. तुम्हाला संमिश्र स्पर्धा आहे. या स्पर्धेकडे नजरा वळवल्या गेल्या. चर्चा केली गेली आहे. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपला. ओ याही वेळी आता मात्र या फलंदाजाने सांगितलं, अरे मैदानाच्या आतमध्ये रहा के पत्थर को चकनाचूर होना चाहिए. वार एक ही हो मगर वो भरपूर होना चाहिए. वार केलाय, चेंडू सीमा पार केलाय, षटकार ठोकलाय. मैदानाच्या आतमध्ये मॅच मधली हवा काढून टाकण्याचा प्रयत्न आहे. धावसंख्या भरली आहे. धावसंख्या 49. अनदर बिग हिट डाऊन द ग्राउंड. समोरच्या दिशेने प्रहार जबरदस्त आहे. बुलेट सरळ निघाल्या, सीमा पार. चौकार आलाय. 4 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे सरळ 53. या आकड्यावरती उत्तरधार मध्ये तुम्हाला बनवायच्या आहेत धावा 54. आता इथली कहाणी ऐकण्यासाठी जाऊया. पश्चिम महाराष्ट्रातला महत्वाचा आणि हक्काचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. निलेश मर्डेकर यांच्या वाणीमधून ऐकूया या सेकंड इनिंगची संपूर्ण कहाणी आणि फायनल टच त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळेल. या स्पर्धेमध्ये आयोजकांच्या वतीने आम्हाला 2 दिवसाची संधी दिली. या स्पर्धेमध्ये आम्हाला बोलवलं, खऱ्या अर्थाने आम्हाला हा मान दिलात. त्यामुळे आयोजन कमिटीचा आणि अजितदादांचा विशेष करून आम्ही या ठिकाणी आभार मानतो आणि आम्ही इथे थांबतो. तुम्ही थांबू नका, ऐकत राहा. हा फायनलचा महामुकाबला एक कश्मकश मॅच आपल्याला पाहायला मिळेल. वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जगदंब स्पोर्ट्स आणि जोर ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने जन्नी कुंभळजाई चषकाचा हा थरार. थँक्यू सो मच. धन्यवाद. ज्यांचा आवाज आतापर्यंत आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकलात, शैलेश जाधव सरांना आपण आतापर्यंत ऐकलात. पश्चिम महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा मराठीतला एक भारदस्त आवाज आपण आतापर्यंत ऐकलात. या मॅचमध्ये लक्ष आहे 54 धावांचा 18 बॉल. सचिन पवार आणि सतीश सनस यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. उत्कृष्ट खेळाडू आहेत वाई तालुक्यातील आणि त्यांचं आपण स्वागत करूया आणि त्यांना विनंती आहे की आपण या आणि मुख्य व्यासपीठावरती आपण विराजमान व्हा अशी आपल्याला या ठिकाणी विनंती आहे. आपण त्यांचं स्वागत करूया आणि त्यांना विनंती करूया की आपण विराजमान व्हा. सह्याद्री स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आहे सतीश सनस यांचं आगमन आहे, त्यांचंही स्वागत आपण करूया. वाई टेनिस बॉल क्रिकेटच्या आणि सातारा टेनिस बॉल क्रिकेटचे एक आयकॉनिक खेळाडू आहेत आणि त्यांचं आपण स्वागत करूया. आयकॉन कॅटेगरीमध्ये येणारे खेळाडू, परंतु मॅचला प्रारंभ होईल. पहिला डाव संपलेला आहे. वैगाव टीमने टॉस जिंकत 53 बनवलेला आहे. 54 धावसंख्येचं लक्ष दिलेलं आहे. टीम भैरवनाथ बोरगाव अ संघासाठी हे लक्ष आहे. त्याचबरोबर काही सन्मान आपण करत आहोत या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून. 54 धावा 18 बॉल. भैरवनाथ बोरगाव अ विरुद्ध वैगाव.
आज दोन्ही गावातील पाठीराखे म्हणत असेल की आज तो दिवस आला. साऱ्या गावात आता जल्लोष झाला, कारण दोन्ही संघ मेगा फायनलपर्यंत पोहोचलेले आहेत या हंगामाला. आणि काही सन्मान आपण करत आहोत. सचिन पवार यांचा आपण सन्मान करत आहोत. रेशीम धाग्याने विणलेली माईचुबदार शाल प्रेमाचं प्रतीक देऊन आपण त्यांच्या ठिकाणी सन्मान करत आहोत. त्यानंतर पुढील सन्मानाकडे आपण वळूया. सतीश सनस सह्याद्री स्पोर्टचे प्रोप्रायटर आहेत आणि आयकॉन कॅटेगरीमध्ये येणारे खेळाडू आपण त्यांच्या ठिकाणी सन्मान करत आहोत. रेशीम धाग्याने विणलेली माईचुबदार शाल प्रेमाचं प्रतीक देऊन सतीशजी सनस यांचा सन्मान होत आहे. पहिलाच बॉल हवेत खेळलाय. यष्टीरक्षक बॉलच्या खाली पहिल्या बॉलवरती विकेटचं पतन. भैरवनाथ बोरगाव टीमला धक्का क्रमांक पहिला. ऋषी आज मोठा खेळ करू शकले नाहीत. काही सन्मान आपण करत आहोत. सतीश सनस आज या ठिकाणी आलेले आहेत या क्रिकेट स्पर्धेला भेट देण्यासाठी आणि त्यांचा सन्मान ठिकाणी होत आहे. 54 धावसंख्येचा पाठला करायचा ओमसाई MTCच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आणि मैदानाच्या आतमध्ये प्रवीण पोळ यांच्याकडे गुणवत्ता आहे, क्षमता आहे आणि आज त्याचं चांगलं सादरीकरण करावं लागेल. संघ इथपर्यंत पोहोचलेला आहे. एक पाऊल पाठीमागे आहेत क्रमांक 1च्या ट्रॉफीसाठी आणि ती जर ट्रॉफी उचलायची तर खेळी 1 नंबरचाच करावा लागेल. फटका तर आल्या पाऊली खेळलाय. डीप स्क्वेअर लेगला बॉल पाठवलाय. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतायत आणि या बॉलच्या पाठीमागे धावा तब्बल 2 मिळतील. तिसरीचाही प्रयत्न चालवला जाईल का तर नाही. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे इथे प्राप्त होत आहेत. धावसंख्या 2, 1 गडी बाद. जिद्द, चिकाटी, परिश्रम, मेहनत ही तुम्हाला घ्यावी लागते आणि ती आज या शेवटच्या मॅचमध्ये घ्यावी लागेल. वैगावने बॅटिंग चांगली केलेली आहे. त्याचं प्रत्युत्तर देताना भैरवनाथ बोरगाव अलाही बॅटिंग चांगलीच करावी लागेल. प्रवीण आणि तुषार ही जोडी, प्रवीण पोळ आणि तुषार वाडकर. गोलंदाजी मार्कवरतून रोहन. फटका हवेत आहे. खेळाडू बॅकअपसाठी पाठीमागून धावतायत. सीमारेषे लगत बॉल अडवला जाईल. बॉलची फेकी केली जाईल. धावा या बॉलच्या पाठीमागे तब्बल पुन्हा एकदा 2 मिळत आहेत. असं म्हणतात एकेर दुहेर धावा क्रिकेटच्या स्कोरबोर्डला नवसंजीवनी देतात, परंतु सामना जिंकायचा आहे तर धावसंख्येला आकार द्यावा लागेल. धावसंख्या 4, 1 गडी बाद. भैरवनाथ बोरगाव संघाला द्यायचं आहे 54 धावसंख्येचं प्रत्युत्तर. प्रवीण पोळ 4 वरती बॅटिंग करतायत. 2 बॉल खेळलेले आहेत. षटकातले आता शेवटचे 3 बॉल. फटका तर मिड ऑफला खेळलेला आहे. फार वेळ होता क्षेत्ररक्षकाकडे आणि पंचांचं बोट आकाशाकडे. प्रवीण पोळ माघारी. धक्का क्रमांक 2 लागलेला आहे. प्रवीण पोळ माघारी येत आहेत. भैरवनाथ बोरगाव संघाला आता प्रयत्नांची उंची मोठी ठेवावी लागेल. असं म्हणतात जहा कोशिशों का कद बडा होता है वहा नसीब को भी झुकना पडता. आणि इथे नशिबाला जर झुकवायचं असेल तर प्रयत्नांची उंची मोठी ठेवावी लागेल. चार वरती 2 अशी स्थिती आहे आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सागर वाडकर. क्षमता आहे ऑलराऊंडर खेळाडू सागर वाडकर भैरवनाथ बोरगाव संघाचे आणि तो खेळ त्यांना आज करावा लागेल. जिंदगी खेलती भी उसी के साथ है जो खिलाडी बेहतरीन होता है. आज खेळ तो बेहतरीन करावा लागेल. म्हणजेच काय खेळ चांगला करावा लागेल. चला थोडीशी घाई करा. 14 बॉल आणि 50 ची गरज. पायांचा वापर केलाय. कव्हरच्या डोक्यावरतून बॉल टोलवलाय. बॉल निघाला डीप कव्हरला. क्षेत्ररक्षक 4. बॉल सीमारेषे लगत अडवलाय. चांगली फेक केली आहे. संघासाठी काही धावा सेव्ह केलेल्या आहेत. या बॉलच्या पाठीमागे धावा किती मिळतील? 2 धावा प्राप्त होत आहेत. चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. फटका चांगल्या प्रकारे खेळला होता, परंतु क्षेत्ररक्षणही तितकंच चांगलं झालं. सीमारेषेलगत 4 खेळाडू धावत गेले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा प्रत्यय आला. ज्या प्रकारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळाडू धावतात आणि त्या प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बॉलच्या पाठीमागे पाहायला मिळाला. त्या दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1 गाव 11 मध्ये. आणखीन एका विकेटचं पतन. धक्का क्रमांक 3 भैरवनाथ बोरगाव विकेटची पतझड सुरू झालेली आहे, ती थांबवावी लागेल. धावा कुटताना मोठ्या फटक्यांचं धाडस हे तुम्हाला करावं लागतं आणि विकेट जाण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. मिस हिट आणि यष्टीरक्षकाने पकडला कॅच. विकेटचं पतन. धावसंख्या 6, 3 गडी बाद. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल. ओमकार वाडकर म्हणजे ओमी षटक क्रमांक 2 साठी आलेले आहेत. फिरकी गोलंदाज. 1 गाव 11 मध्ये किंवा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक दुर्मिळ गोष्ट आहे की फिरकी गोलंदाज
गोलंदाजीसाठी फार कमी वेळा पाहायला मिळतात आणि त्याच्यातलं एक नाव म्हणजे एक गाव 11 मधलं ओमकार वाडकर. परंतु बॅटिंगमध्ये चर्चा करणं महत्त्वाचं आहे. सागर वाडकर आणि ओमकार वाडकर, भैरवनाथ बोरगाव अ संघाची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. स्ट्राईकसाठी मैदानाच्या आतमध्ये सागर वाडकर. आज समुद्राच्या लाटांप्रमाणे बॅटिंग करावी लागेल. टप्पा पडल्यानंतर बॉल डॉट येतोय. लालसा दिली होती, एक पाय पुढे काढला होता आणि बॅटला घेऊन गेले, संपर्क नाही. आता 11 बॉलचा खेळ शेष आहे आणि धावा बनवायचा 48. गिअर बदलावा लागेल. टॉप गिअरमध्ये बॅटिंग करावी लागेल. हा बॉल आणखीन एक डॉट आलाय. 10 बॉल 48 ची या मॅच मध्ये गरज आहे. मंजिल मिलेगी तू रास्ते पे चल तो सही, राह बनेगी सागर वाडकर, आज तू कुछ कर तो सही. आणि आज सागर वाडकर यांना काहीतरी करावं लागेल. सिंगल मिळाली आहे. आता जबाबदारी ओमकार वाडकर यांना बॅटिंग मध्ये घ्यावी लागेल. धावसंख्या 7, 3 गडी बाद. 10 बॉल 47, 9 बॉल माफ करा. आणि इथे या बॉलच्या पाठीमागे सिंगल मिळालेली आहे. सिंगल सोबत स्कोरबोर्ड पुढे. 8 बॉल 46. मॅच ऑन आहे. फक्त इथून पुढे प्रत्येक बॉल हा सीमारेषेच्या पलीकडे पाठवावा लागेल भैरवनाथ अ संघाला. भैरवनाथ बोरगाव अ विरुद्ध वैगाव. आणि इथे बॉल पाठीमागच्या बाजूला 45 बनवायचे आहेत. 7 बॉल. आणि आता जो संघ प्रयत्नवादी होता तो संघ आता नशीबवादी आहे. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही संपूर्ण क्रिकेट स्पर्धा संपन्न झालेली आहे. आणि ज्यांनी या क्रिकेट स्पर्धेमध्ये मेहनत घेतली, ज्यांनी आर्थिक पाठबळ दिलं, तर सर्वांचं मनपूर्वक आभार आपल्याला मानलं पाहिजे. कारण एखादी स्पर्धा उभी करायचं म्हटल्यानंतर स्पॉन्सर्स फार महत्त्वाचे असतात. आर्थिक पाठबळ ज्यांनी केलेलं आहे त्या सर्व स्पॉन्सर्सचं मनपूर्वक आभार. एखादी स्पर्धा उभी करायचं म्हटल्यानंतर कित्येक दिवस त्या स्पर्धेच्या नियोजनासाठी द्यावे लागतात आणि आयोजन समितीमध्ये असं सर्व लहानांपासून मोठ्यांपर्यंत मनपूर्वक आभार मानूया. आणि शेवटच्या ओव्हरचा आपण थरार पाहूया. ओव्हर नंबर 3 साठी सुमितला आणलेला आहे. प्रवीण येत आहेत, माफ करा. आणि जवळजवळ हा सामना आता टीम वैगावने कंट्रोल केला आहे. पकड मजबूत केली आहे. 90 बनवलेले आहेत भैरवनाथ बोरगावने. भैरवनाथ बोरगावने काही सामने लागोपाठ खेळलेले आहेत. परंतु शेवटच्या मॅचमध्ये बॅटिंग करताना प्रयत्न करावे लागतील. आता शेवटचे 5 बॉल शेष आहेत. उजव्या स्ट्रीच्या बाहेरचा बॉल आणि हा बॉल वाईड +1 अशा 2 धावा या बॉलच्या पाठीमागे आपण जोडूया. 10 वरती 3, 44 अजूनही बनवायचे आहेत. 44 आणि बॉल शिल्लक आहेत 5. डॉट आलाय. धाव मिळत नाहीये. 4 बॉलचा खेळ आता बाकी आहे. जोरगावची क्रिकेट स्पर्धा हो पुढे निघून आले आणि इथे पहा फटका खेळू शकले नाहीत. डॉट आलेला आहे. बॉलच्या मेरिट पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न इथे होता परंतु धाव मिळत नाहीये. प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. मित्रांनो, आयुष्याच्या पटलावरती आणि क्रिकेटच्या खेळपट्टीवरती शेवटचा टप्पा पडत नाही तोपर्यंत हार कधी मानू नका. बॉल हवेत खेळलाय. कॅच पकडण्याचा प्रयत्न, पकडले कॅच आणि आता विकेटचं पतन, खेळाडू बाद. बॉलर तयार. शेवटच्या काही बॉलचं काही शिल्लक आहे. 2च बॉल बाकी आहेत आणि या मॅच मध्ये आता फक्त औपचारिकता बाकी आहे. परंतु खेळ वैगावने चांगला केला. भैरवनाथ बोरगाव संघाने खेळ वाकाडण्याजोगा केलेला आहे. शेवटच्या मॅच मध्ये प्रयत्न थोडेसे कमी पडलेले आहेत. शेवटचा बॉल बाकी आहे आणि जन्नी कुंबळ जाई चषक जोरगावची क्रिकेट स्पर्धा नाव कोरलंय.
संघाचं नाव आहे वैगाव 11। कदमों को रुकना मंजूर न था, राह और भी तो है, तय करना है तो क्यों ना हंसकर तय कर लो, जिंदगी एक सफर ही तो है। आणि या स्पर्धेचा सफर जिंकलेला आहे वैगाव 11 ने। अभिनंदन। खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही संपूर्ण क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी पार पडलेली आहे। कोणतंही गालबोट या क्रिकेट स्पर्धेला लागलेलं नाहीये। आपण केलेल्या सहकार्याबद्दल सर्व ग्रामस्थ, आयोजकांचं, त्याचबरोबर स्पॉन्सरचं, खेळाडूंचं, सर्वांचंच मनपूर्वक या ठिकाणी आपल्याला आभार मानलं पाहिजे। जे जे घटक या स्पर्धेशी जोडले गेले त्या प्रत्येक घटकाचा आपण मनपूर्वक या ठिकाणी आभार मानूया। आणि इथून पुढे आपण जे संघ या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्व संघांना या ठिकाणी आपण व्यासपीठासमोर या ठिकाणी आमंत्रित करूया आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करूया। सेलिब्रेशन पहा तुम्ही वैगाव 11चं। वैगाव 11ने अखेरकार या हंगामातली स्पर्धा पहिली जिंकलेली आहे।